दौलताबाद या किल्ल्याचे जुने नाव देवगिरी. यादव राजाच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. नंतरच्या काळात याचे नाव दौलताबाद असे झाले. इसवी सन 12व्या शतकात यादव राजा भिल्लम पाचवा याने देवगिरीला आपली राज्याची राजधानी बनवली होती. देवगिरीचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. किल्ला उंच डोंगरावर असल्यामुळे शत्रूला त्यावर आक्रमण करणं फार कठीण होतं. व्यापार आणि प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा होता. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केलं. त्यावेळेस यादव राजा रामचंद्र याचा काळ होता. मोहम्मद बिन तुघलक याने दिल्लीची राजधानी देवगिरीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर देवगिरीला दौलताबाद असं नाव पडलं. किल्ल्याबाहेर असलेला हा नकाशा आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आजही इतिहासाची कहाणी सांगतो. दौलताबाद किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अत्यंत मजबूत आणि कल्पक अशी आहे. किल्ल्याच्या रचनेत शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी अनेक युक्त्यांचा वापर केला गेला होता. किल्ल्याभोवती खोल खंदक, मजबूत तटबंदी आणि विविध दरवाजे होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वळणे आणि अरुंद वाटा असल्यामुळे मोठ्या सैन्याला एकाच वेळी पुढे जाणं कठीण होतं. शत्रूसाठी काळ असं हे प्रवेशद्वार